This day is very special for us. पण आजचा हा दिवस आहे आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. On Good Friday, आणि उत्तम शुक्रवारच्या दिवशी we were crucified. Our flesh was crucified on the cross. आपला जो शरीर आहे त्या वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. Our sins were crucified on the cross. आपला जो पाप आहे त्या वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. Our bondages were crucified on the cross. आणि आपले जे बंधन आहे त्या वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. Satan was defeated on that day. आणि शैतान त्या दिवशी हरलेला होता. And Jesus was victorious on that day. आणि त्या दिवशी येशू ख्रिस्त विजयी झालेला आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. You know, we all come at the cross and we stop. आणि आपण सर्वजण त्या वधस्तंभाजवळ येतो आणि तिथंच थांबतो. Some Christians, they come to cross and they stop. काही ख्रिस्ती लोक त्या वधस्तंभाजवळ येतात आणि तिथंच थांबतात. Always they look at the cross, Jesus on the cross. आणि ते नेहमी त्या येशूला त्या वधस्तंभाकडेच पाहतात. They are looking and crying. ते त्या वधस्तंभाकडे पाहतात आणि रडतात. They don't go beyond the cross. आणि त्या क्रूसाच्या पलीकडे त्यांनी पाहत नाहीत किंवा जात नाहीत. Beyond the cross there is a tomb. आणि त्या कबरेच्या आणि त्या क्रूसाच्या पलीकडे एक कबर आहे. Jesus was buried there. आणि येशू ख्रिस्ताला त्या कबरेमध्ये फोडण्यात आलेला आहे. And some Christians will go till that tomb. आणि काही ख्रिस्ती लोक आहेत ते फक्त त्या कबरेपर्यंत पोहोचतात. Some Christians came to the cross and they went back. काही ख्रिस्ती लोक जे होते ते फक्त वधस्तंभापर्यंत आले आणि पुन्हा घरी गेलेले आहेत. They didn't come back again. ते पुन्हा आलेले नाहीये. But some Christians, they went to the tomb. पण काही ख्रिस्ती लोक जे होते ते त्या कबरापर्यंत पोहोचले. And they came to see. They came to to put some balms on the body of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती काही द्रव्य लावण्यासाठी त्यांनी आले होते. Because when Jesus died, it was on Friday and Saturday was just close by. They couldn't finish all the work. They buried Jesus' body in hurriedly. आणि येशू ख्रिस्त शुक्रवारच्या दिवशी मरण पावलेला आणि शनिवारचा दिवस येत होता. मग ते गडबडीमध्ये येशू ख्रिस्ताचं जो शरीर आहे ते फोडलेले आहे. So they might have not covered Jesus' body properly with the cloth. आणि ज्या प्रकारे त्या येशू ख्रिस्ताला गुंडाळून ठेवण्याचं होतं तसे ठेवले नव्हते. And they didn't put even the balm, the ointments on the body. They didn't apply on the dead body of Jesus. त्याने मृत्यू झालेले जे शरीर होतं त्या शरीरावरती त्यांनी कोणत्या प्रकारचे द्रव्य लावले नव्हते. They didn't apply properly. It was also maybe half done. ते सुद्धा अर्धवट त्यांनी काम करून सोडले असतील. But today they came on Sunday. पण रविवारच्या दिवशी ते पुन्हा आले. Because Saturday was a holiday for Jews. कारण यहुदी लोकांना शनिवारचा होता सुट्टीचा दिवस होता. So they came on Sunday. मग त्यांनी रविवारी आले. Early morning. आणि सकाळी पहाटे. Some women came there. काही स्त्री त्या ठिकाणी आलेले आहेत. Bible tells here in the book of John chapter 20 verse 1. आणि योहानचा 20 अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. The first day of the week. आणि आठवड्याचा पहिला दिवस. The first day of the week. आणि आठवड्याचा पहिला दिवस. Some women came there. काही स्त्री त्या ठिकाणी आलेल्या आहेत. And when they saw, आणि ज्यावेळेस त्यांनी ते पाहिले, they were surprised. त्यांनी आश्चर्य केले. At the same time, John and Peter also came there. आणि त्यावेळेस योहान आणि पेत्र सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. Women came there. स्त्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत. There is a very beautiful scene to understand what happened near the tomb. आणि त्या कबरेजवळ जे काही दृश्य घडलेलं आहे हे समजणं खूप आश्चर्याची गोष्ट आहे. Because we have to read all the 4 gospels. कारण चारही जे शुभवर्तमान ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. And we have to just join all those blocks to get a clear picture. आणि ती संपूर्ण दृश्य समजण्यासाठी त्या 4 शुभवर्तमानातून ती जोडून आपल्याला ती गोष्ट तयार करायचं आहे. Then we will understand clearly what happened there. मगच आपल्याला समजून येईल की त्या काय घडलेलं आहे. So the women came. आणि मग त्या स्त्री लोक आलेले आहेत. They just saw inside. आणि ते आत पाहिलेले आहेत. They didn't go. ते आत गेले नाहीत. And they didn't find Jesus. आणि ते येशूला बघितले नाही. They started crying. आणि ते रडू लागले. John and Peter came there. आणि योहान आणि पेत्र त्या ठिकाणी आलेले आहेत. First John ran near the tomb. पहिल्यांदा योहान खूप वेगाने त्या कबरेजवळ धावत गेलेला आहे. But he also didn't enter the tomb. आणि तो सुद्धा आत गेलेला नाहीये. Peter came back next to him. आणि त्यानंतर पेत्र त्याच्या मागे तो पळत आलेला आहे. Peter entered into the tomb. आणि पेत्र तो पहिल्यांदाच तो कबरेत
प्रवेश केला and he saw the clothes of Jesus fallen there. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचा जो कपडे त्या ठिकाणी पडलेला तो पाहिलेला आहे. At the same time, आणि त्याच वेळामध्ये there was a napkin. एक रुमाल होता. That napkin was used to cover the dead bodies आणि तो रुमालने त्या on the face. त्याचा शवचा जो चेहरा होता ते झाकण्यासाठी त्याचा वापर करण्यात यायचा. So they tied the body of Jesus with the linen cloth. आणि त्या तागेच्या वस्त्राने त्या शरीर बांधलेलं केलेलं आहे. And then there was a cloth. They kept a cloth on Jesus' face like this. आणि येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरती तो एक रुमाल टाकण्यात आलेला आहे. And that this napkin, आणि हा जो रुमाल आहे it was not weighted and kept like this. आणि त्याला असंच चुरगाळून टाकण्यात आलं नव्हतं. It was nicely folded. त्याला घडी करून ठेवण्यात आलेला आहे. It was folded very nicely and kept at the head of Jesus. आणि येशू ख्रिस्ताचं डोकं ज्या ठिकाणी होतं त्याला खूप चांगल्या रीतीने असं फोल्ड करून ठेवण्यात आलेलं आहे. Jesus was not there. येशू त्या ठिकाणी नव्हता. You know what does it mean in the Jewish tradition? आणि यहुदी परंपरामध्ये याचा अर्थ काय होतो? In the Jewish tradition, आणि यहुदीच्या परंपरामध्ये when the master is eating food, जो मालक आहे जो जेवण खात आहे, the servant will serve all the food on the table and he will go. त्याचा जो नोकर आहे तो त्या मेजावरती सर्व अन्न आणून ठेवून जायचा. And then master will come and eat the food. त्यानंतर मालिक यायचा आणि तो अन्न खायचा. If this kerchief if this napkin is weighted and kept there, आणि जर हा जो कापड जर चुरगाळून जर ठेवण्यात आला असेल, it shows that it is finished. Master ate the food and he went. याचा अर्थ असा आहे की मालकाने जेवण जेवलेला आहे आणि तो आता निघून गेलेला आहे. And the servant will clean the table. आणि मग तो नोकर आहे तो जो टेबल आहे तो स्वच्छ करायचा. If that napkin is not weighted and kept, आणि जर तो जो रुमाल आहे त्याला जर चुरगाळ नसेल, it is folded nicely. त्याची घडी खूप चांगल्या रीतीने घडी करून ठेवण्यात आली And if it is kept beside the plate, आणि त्या प्लेटच्या जवळ जर ठेवण्यात आलं असेल, servant will come and see. आणि जो नोकर आहे तो येऊन पाहणार. He will see the napkin. तो त्या रुमालाकडे पाहणार. It is not weighted, it is folded. तो चुरगळलेला नाहीये. It means याचा अर्थ हेच आहे, I am going to come back. मी पुन्हा परत येणार आहे. It happened the same thing. आणि हेच पुन्हा घडलेलं आहे. When Jesus rose again from the dead, आणि मरणातून ज्या येशू पुन्हा उठलेला आहे, Jesus took that cloth. येशूने त्या रुमाल घेतलेला आहे. He folded. त्यानं त्याची घडी घातलेली आहे. He kept it there. आणि तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. And he went. आणि तो गेलेला आहे. When the disciples came, ज्या शिष्य आले, they saw ते पाहिले, he is going to come back. तो पुन्हा येणार आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. He is going to come back. तो पुन्हा येणार आहे. That is the message of resurrection. आणि हेच पुनरुत्थानाचा संदेश आहे. He says, तो म्हणत आहे, I am going to come back. मी पुन्हा येणार आहे. I am not dead. मी मेलेला नाहीये. I will come back. मी पुन्हा येणार आहे. That is the message of resurrection. आणि हे पुनरुत्थानाचा संदेश आहे. Hallelujah. हालेलुया. So that the first message Jesus gave to his disciples. आणि पहिला संदेश जो येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना दिलेला आहे, I am going to come back very soon. मी पुन्हा खूप लवकर येणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. We may be living a dead Christian life in the tomb. आणि त्या कबरेजवळ आपण मेलेल्या ख्रिस्तीसारखं आपण जीवन जगत असतो. Some people may be living just at the cross. आणि काही ख्रिस्ती लोक फक्त त्या वधस्तंभावर जगत असतील. Whole life crying and crying. आणि संपूर्ण जीवन नुसतं रडणं. Whole life this happened, that happened, this आणि happened. संपूर्ण जीवनामध्ये हे घडलं आणि ते घडलेलं आहे. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, we should not live at the cross, or we should not stand at the cross. त्या वधस्तंभाकडे आपण थांबायचं नाही किंवा तिथंच राहायचं नाहीये. Jesus didn't stay there. He was there just for 6 hours. आणि येशू ख्रिस्त कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिला नाही. तो फक्त 7 तासासाठी त्या ठिकाणी होता. And he was there in the tomb for 3 days. आणि त्या कबरेमध्ये फक्त 3 दिवसासाठी होता. And then later, आणि त्यानंतर he rose again. तो पुन्हा उठलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So we need to understand. We need to live a resurrected life. म्हणून आपण सर्वजण एक पुनरुत्थान असं जीवन आपल्याला जगायचं. Not always looking at the cross and crying for our problems. नेहमी फक्त त्या वधस्तंभाकडे बघून आपल्या समस्येकडे पाहत जगणं नको. Holding to the past things. आणि मागच्या गोष्टीकडे धरून राहणं. Bible doesn't teach us to live according to the past. आणि पवित्र शास्त्र आपल्या भूतकाळाप्रमाणे जगणं आपल्याला शिकवत नाही. Bible tells us to live according to the future, that is
told about you in the Bible. आणि ज्या पवित्र शास्त्रामध्ये तुमच्याबद्दल सांगितले त्या भविष्याप्रमाणे तुम्ही जगण्यासाठी You cannot look at the past and keep on living in sorrow. आणि तुम्ही भूतकाळाकडे बघून तुम्ही दुःखात जगू शकणार नाही. Jesus is no more on the cross. आणि येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर नाहीये. Jesus is no more in the tomb. आणि तो कबरामध्ये सुद्धा नाहीये. He rose again. तो पुन्हा उठलेला आहे. He rose again. तो पुन्हा उठलेला आहे. All the disciples were crying in that room. आणि सर्व शिष्य त्या खोलीमध्ये रडत होते. They were afraid of Jews and Romans. आणि रोमी लोकांचे आणि यहुदी लोकांचे त्यांनी भयभीत झालेले होते. All the disciples, they thought the Romans may arrest them and put them into the jail. त्या सर्व शिष्यांना असं वाटले की आता रोमी लोक येणार आम्हाला तुरुंगात टाकणार आहेत. That's why they were hid in that room. म्हणून ते त्या एका खोलीमध्ये लपून बसलेले होते. But Jesus entered that room. आणि येशू ख्रिस्त त्या खोलीमध्ये प्रवेश केला. And what happened? आणि मग काय घडलेलं आहे? Jesus said, येशू म्हणाला, fear not. तुम्ही घाबरू नका. Hallelujah. हालेलुया. Fear not for the past. आणि भूतकाळासाठी तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. What happened in the past you should not fear. आणि जे भूतकाळामध्ये घडले आहे त्याच्याबद्दल तुम्ही घाबरू नका. Because I am not dead. कारण मी मेलेलो नाहीये. I am not in the tomb. मी त्या कबरामध्ये नाहीये. I am resurrected now. मी उठलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That's why आणि म्हणूनच Jesus gave them Holy Spirit. आणि येशू ख्रिस्ताने त्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. Because they cannot live a dead Christian life. कारण ते मृत असं जीवन जगू शकत नाही. Amen. आमेन. We have to live a living Christian life. आणि एक जिवंत ख्रिस्ती जीवन आपल्याला जगायचं आहे. No more dead Christianity. आणि मृत्यू झाले असं ख्रिस्ती जीवन जगायचं नाही. No more a dead Christian life. आणि मृत्यू झाले असं जीवन जगायचं नाही. No more worried and life filled with the tension. आणि समस्यांमध्ये आणि टेन्शन मध्ये आपल्याला जीवन जगायचं नाही. You cannot live a life of failures. आणि अपयशी जीवन तुम्ही जगू शकत नाही. You are a victorious person. तुम्ही एक विजयशाली व्यक्ती आहे. Because Jesus has overcome the death. कारण येशू ख्रिस्त त्या मरणावरती विजय प्राप्त केलेला आहे. In his victory, even he has overcome your problems. आणि त्याच्या विजयामध्ये त्याने तुमच्या समस्यावरती सुद्धा मात केलेला आहे. In his victory, even he has overcome your all discouragements or disappointments. आणि त्याच्या विजयामध्ये तुमचं प्रत्येक निराशामध्ये तो विजयी झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. Then why we are living in discouragements? मग आपण निराशामध्ये आपण काय जीवन जगत आहे? We come every year, we celebrate this resurrection day. आणि आपण दरवर्षी येतो आणि हा दिवस आपण साजरा करतो. We Indians are very much expert in celebrations. आणि भारतीय लोक हे साजरा करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. We celebrate birthdays. आपण वाढदिवस साजरा करतो. We celebrate anniversaries. अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करतो. We celebrate even death anniversaries. आणि मरण दिवस सुद्धा आपण साजरा करतो. We don't live even death anniversary. आणि आपण मरण दिवस सुद्धा सोडत नाही. We celebrate that one also. आपण ते सुद्धा आपण साजरा करतो. And previously, आणि अगोदर we celebrated all the festivals. आणि प्रत्येक सणाचा आपण सेलिब्रेशन करायचं. We are expert in celebration. आणि साजरा करण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे. In the same way, आणि अशाच प्रकारे we celebrate resurrection day. पुनरुत्थानाचा दिवस सुद्धा आपण साजरा करतो. And it's finished. आणि हे संपलेलं आहे. And from Monday, आणि मग सोमवारपासून again crying at the cross. पुन्हा त्या वधस्तंभावर आपण रडत आहे. Oh Jesus. हे येशू ख्रिस्त. हे बघ माझं जीवन. सण झालं ना, सगळं सण झाला. आता रडायचं सण सुरू परत. 12 महिना रडायचं, 4 दिवस आनंद करायचा. 3 दिवस गुड फ्रायडे, ईस्टर, क्रिसमस. 333 दिवस. 3 333 days we cry. 333 दिवस आपण रडतो. 3 days we wear new clothes and we rejoice. आणि 3 दिवस आपण नवीन कपडे घालतो आणि आनंद करतो. But Jesus didn't do that one in your life. पण येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे काम केलेलं नाहीये. You should know that you are a resurrected person. तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्ही पुनरुत्थित झालेला व्यक्ती आहे. Amen. Amen. Jesus didn't leave you in the tomb. आणि येशूने तुम्हाला त्या कबरीमध्ये सोडलेलं नाहीये. He has crucified your flesh on the cross. आणि तुमचं जो शरीर आहे ते सुद्धा त्याने त्या वधस्तंभावर खेळलेलं आहे. All your sins were crucified on the cross. तुमचे सर्व पाप आहे त्या वधस्तंभावर खेळण्यात आलेलं आहे. Are you listening to me? तुम्ही ऐकत आहे का? Are you listening? तुम्ही माझ्या ऐकत आहे का? Hallelujah. हालेलुया. If anybody is sleeping, wake them up. जर कोण झोपलेला आहे त्याला उठवा तुम्ही. If husband or wife is there, you can teach them. आणि जर नवरा बायको असेल तुम्ही एकमेकांना चिमटा काढू शकता. Yes. Hallelujah. हालेलुया. This is a good chance for you.
आणि हे तुमच्यासाठी चांगला वेळ आहे. Pastor is giving you permission. पास्टर तुम्हाला इने परमिशन दिलेलं You आहे. can pitch your husband or wife. तुमच्या नवरा बायकोला तुम्ही इने चिमटा काढू शकता. उगाच उगाच करू नका आणि. Hallelujah. हालेलुया. Praise Lord. देवाची स्तुती We असो. need to live a resurrected life. एक पुनरुत्थित जीवन आपल्याला जगायचं आहे. What does how can we live a resurrected life? मग एक पुनरुत्थित झालेलं जीवन आपण कसं जगू शकतो? How to live a resurrected life? एक पुनरुत्थित झालेलं जीवन आपण कसं जगू शकतो? If you are writing, you can write down. जर तुम्ही लिहित आहे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. If your memory is very sharp, you don't write down. आणि जर तुमची जर मेमरी चांगली असेल तर तुम्ही लिहून घेऊ नका. Not necessary. गरजेचं नाहीये. Because you can once you hear and you will remember. कारण तुम्ही एकदाच ऐकणार ते सर्व आठवण राहणार आहे. Because your memory is very sharp. I know. कारण आतापर्यंत तुमची जी मेमरी आहे खूप चांगली आहे. That's why some people don't bring notes, pen, anything. They just come like that. म्हणून काय लोक आपली नोटबुक घेऊन येत नाही, पेन घेऊन येत नाही, ते तशीच येतात. Their mind is like a recording machine. They will record the message. कारण त्यांची बुद्धी एका रेकॉर्डर प्रमाणे आहे. ते संदेश रेकॉर्ड करून घेतात. Okay. Then the first thing. आणि पहिली गोष्ट, How to live a resurrected life? एक पुनरुत्थित जीवन आपण कसं जगू शकतो? Number one, we need to walk in new life. एक नवीन जीवनामध्ये आपल्याला चालायचं We आहे. need to walk in new life. एका नवीन जीवनामध्ये आपल्याला चालायचं आहे. Romans chapter 6 verse 4 and 5 says. रोमकरास पत्र आहे 6वा अध्याय 4 आणि 5 वचन. We will not read. आपण ते वाचणार नाहीये. When I say, then you can read. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस तुम्ही ती वाचा. Romans 6 4 and 5 says. रोमकरास पत्र 6 आणि 4 आणि 5 सांगत आहे. We are buried with baptism with Jesus. आणि बाप्तिस्माद्वारे आपण येशू ख्रिस्तामध्ये आपण पुरले गेलेला आहे. And when we come out of the water, He has given us a new life, which is symbolic to the resurrection of Jesus Christ. आणि ज्यावेळेस त्या बाप्तिस्माच्या पाण्यातून ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस हे दर्शवतो की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण त्याच्याबरोबर पुन्हा पुनरुत्थित झाले That's why in verse 4 he says, even so we also should walk in newness of life. म्हणून 4थ्या वचनामध्ये सांगत आहे की एका नवीन जीवनामध्ये आपल्याला चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. He says, okay, what is walking in newness of life? आणि एका नवीन जीवनामध्ये चालण्याचा अर्थ काय होतो? How we can walk in the new life? एका नवीन जीवनामध्ये आपण कसं चालू शकतो? Previously we were crying. आणि अगोदर आपण रडत होतो. Previously, very soon we will be we used to broken. आणि अगोदर खूप लवकर आपण तुटले जात होतो. But now, पण आता we will not be broken. आपण तुटले जाणार नाही. We will not live a sorrow life. एक दुःखी जीवन आपण जगणार नाही. A new life means आणि नवीन जीवन म्हणजे it's a joyful life. तो एक आनंदमय जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. New life means आणि नवीन जीवन म्हणजे it is a life of hope. एक आशाने भरलेलं जीवन आहे. God is going to do something best in your life. आणि परमेश्वर एक काहीतरी चांगलं जीवन आमच्या मध्ये करणार आहे. Hallelujah. हालेलुया. You will not cry anymore. तुम्ही आता रडत बसणार नाही. You will not live in discouragement. आणि निराशामध्ये तुम्ही जगणार नाही. You will not live in fear. आणि भीतीमध्ये तुम्ही जगणार नाही. New life means living in hope. आणि नवीन जीवन म्हणजे एक नवीन आशामध्ये जगणं आहे. That I am going to live the best life. की मी आता उत्तम जीवन जगणार आहे. Amen. 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 Hallelujah. 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 Whatever happens in my life, जे काय माझ्या जीवनामध्ये घडेल, God is leading me to the best place. आणि उत्तम ठिकाणी परमेश्वर मला घेऊन जात आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. That's why we need to live with a new mind. म्हणून एक नवीन मनानं आपल्याला जगायचं आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You learn to live with biblical thoughts. आणि पवित्र शास्त्राच्या विचारानं तुम्ही जगायला पाहिजे. Not the thoughts of the world that comes from the world. आणि जे विचार जगातून येतात त्या विचारानं आपण जगू शकत नाही. We live with a new mind, live a new life. आणि एक नवीन मनानं आणि एक नवीन जीवन आपल्याला जगायचं आहे. Hallelujah. 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 That's the first thing. आणि ही पहिली गोष्ट आहे. That's the resurrected life. आणि तो पुनरुत्थित झालेलं जीवन आहे. And number 2, आणि दुसरी गोष्ट, how we can live a resurrected life. एक पुनरुत्थित जीवन आपण कसं जगू शकतो? You know, in the John chapter 13, आणि योहान 13 अध्यायामध्ये Jesus washed the disciples' feet. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेला आहे. At that time he said, आणि त्या वेळेमध्ये तो म्हणाला, you should serve one another. तुम्ही एकमेकांची सेवा करा. This is a continuous, we need to do this thing continuously. आणि ह्या गोष्टी आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे. We need to serve one another. आपल्याला नेहमी एकमेकांची सेवा करायची So आहे. if you want to live a resurrected life, मग जर तुम्हाला एक पुनरुत्थित जीवन जर जगायचं असेल, if you want to see the Holy Spirit working in your life, आणि जर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करताना तुम्हाला पाहायचं असेल, how it is possible? मग हे कसं शक्य आहे?
आहे? How it is आणि possible? हे कसं शक्य आहे? If you serve one another, जर तुम्ही एकमेकांची सेवा कराल the Holy Spirit will work in you. तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल. Hallelujah. हालेलुया. If you serve your own self, तर तुम्ही स्वतःची सेवा कराल, if you love only yourself, जर तुम्ही स्वतःवरच प्रीती if करणार you don't love others, आणि जर तुम्ही दुसऱ्यांवरती प्रीती करत नाही, you cannot live a resurrected life. एक पुनरुत्थित जीवन तुम्ही जगू शकणार नाही. God's power cannot work in your life. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. You may be living a dead Christian. एक मृत्यू झालेले ख्रिस्ती जीवन तुम्ही जगत असणार. If you don't serve one another, जर तुम्ही एकमेकांची सेवा करत नसाल, we become a dead Christian. एक मृत्यू झालेले ख्रिस्ती आपण बनतो. We want Jesus, आम्हाला येशू ख्रिस्त हवा आहे, but where are we? पण आपण कुठे आहे? We may be at the cross. आपण त्या वधस्तंभाजवळ असू शकतो, We may be in the tomb, किंवा त्या कबरेजवळ असू शकतो, but we are not. We didn't reach the olive mountain. पण त्या ओलिव्ह डोंगरापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. On the 40th day, आणि 40व्या दिवसामध्ये what happened? काय घडलेलं आहे? Jesus येशू ख्रिस्त took all the disciples on the mountain of Olive, आणि त्या ओलिव्ह डोंगरावरती येशू ख्रिस्ताने आपल्या सर्व शिष्यांना घेऊन गेलेला आहे and Jesus was lifted up. आणि येशूला वरती नेण्यात आलेला आहे. See how the journey of Christians was with Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ती लोकांचे जीवन कसं किंवा त्यांचा प्रवास कसा होता? Hallelujah. हालेलुया. See, disciples walked with Jesus for 3.5 years. 3.5 वर्ष देवाचे येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याबरोबर होते. Cross, आणि ते वधस्तंभ tomb, आणि तो कब्र and then the olive mountain. आणि त्यानंतर त्या पर्वतापर्यंत. That is a journey. आणि एक प्रवास आहे. My dear people, आणि मग देवाचे प्रिय लोक हो, Jesus didn't stop at the cross. आणि येशू ख्रिस्त त्या क्रुसापर्यंत थांबलेला नाहीये. Your journey didn't stop just to believe in Jesus. आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे तुमचा प्रवास थांबत नाहीये. You may say, Pastor, I believe Jesus. Okay, no, that's not enough. तुम्ही म्हणत असाल पास्टर मी येशूवर विश्वास ठेवतो, ही पुरेशी नाहीये. Because faith is a journey. कारण विश्वास एक प्रवास आहे. You need to walk it. आणि तुम्हाला ते चालायचं आहे. Faith is a journey. आणि विश्वास एक प्रवास आहे. You need to live it. आणि ते तुम्हाला जगायचं आहे. You need to live the life of resurrection. आणि पुनरुत्थित झालेलं जीवन तुम्हाला जगायचं आहे. We cannot live just for our sake. आणि फक्त आपल्या स्वतःसाठी आपण जगू शकत नाही. Number 2, you should serve one another. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांची सेवा करायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In John 13, आणि योहान 13 मध्ये 12 to 15, 12 ते 13 मध्ये 15 पर्यंत you can write down, don't read. तुम्ही लिहून घेऊ शकता, वाचू नका. John 13, 12 to 15. योहान 13 12 ते 15. You know what did Jesus say there? तुम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? Jesus said, येशू म्हणाला, if in verse 14, if then your Lord Master have washed your feet, you also ought to wash one another's feet. 14 वचनामध्ये सांगितलं, जर प्रभू मी तुमचा प्रभू असताना तुमचे एकमेकांचा पाय धुतलेला आहे तर तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुवायचा आहे. It means you need to serve one another. याचा अर्थ हेच आहे की तुम्ही एकमेकांची सेवा करायला पाहिजे. Don't feel ashamed. लाज वाटून घेऊ नका. हाँ, एक दूसरे की सेवा करने के लिए शर्म महसूस होना नहीं है. एकमेकांची सेवा करण्यामध्ये लाज वाटून घेऊ नका. हम कोई भी हैं, हम एक दूसरे की सेवा करना है. आपण कोणीही असावं, आपण एकमेकांची सेवा करायला पाहिजे. So serving one another means you are living a living life. आणि जर तुम्ही एकमेकांची सेवा करत आहे म्हणजे तुम्ही एक पुनरुत्थित झालेले जीवन If जगत you आहे. don't do that, आणि जर तुम्ही असं करत नाही, we are living at the cross. तर आपण त्या वधस्तंभावरच आपण जगत आहे. Like we are looking at the dead Jesus on the cross. आणि ते मेलेले येशू जो वधस्तंभावर त्याच्याकडे आम्ही पाहत आहे. Our Jesus is not a dead God. आणि आमचा येशू हा मेला देव नाहीये. He is living God. तो जिवंत परमेश्वर आहे. He is alive. तो जिवंत आहे. You should walk with that God. आणि त्या परमेश्वराबरोबर तुम्हाला चालायचं आहे. Thus, if you want to walk with Jesus, आणि जर तुम्हाला येशू बरोबर चालायचं आहे, you need to serve one another. तर एकमेकांची सेवा तुम्हाला करायचं आहे. If you serve one another, जर तुम्ही एकमेकांची सेवा कराल, Jesus will walk with you. येशू तुमच्या बरोबर चालेल. Amen. Hallelujah. 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 You may be walking alone, I don't know. तुम्ही एकटेच चालत असाल, If you don't serve each other, जर तुम्ही एकमेकांची सेवा करत नसाल, you are walking alone. तुम्ही एकटे चालत आहे. Nobody is there with you. तुमच्या सोबतीला कोण नाहीये. Yes, take Jesus with you. येशूला तुमच्या बरोबर घ्या. No, pastor, हम सिर्फ प्रार्थना करते और उसको बुलाते हैं. नाही पास्टर, आम्ही प्रार्थना करतो आणि त्याला बोलवतो. नहीं आएगा, बार बार नहीं आएगा. तो ऐसा सारखा आणि वारंवार येणार नाही. अशा प्रकारे अगर आप एक दूसरे की सेवा करते हैं, जर तुम्ही एकमेकांची सेवा करता, बिना बुलाए वो आएगा आपके न पास. बोलता तो तुमच्या जवळ येईल. आपको बुलाने की जरूरी नहीं है. तुम्हाला त्याला बोलवण्याची गरज पडणार नाही. हालेलुया. 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 हालेलुया.
Praise the Lord. याची स्तुती असो. So number 3. आणि तिसरी गोष्ट, The third thing, how we can live a resurrected life. कशा प्रकारे आपण एक पुनरुत्थित जीवन जगू शकतो. Walk in unity. ऐक्यतामध्ये चाला. Walk in unity. ऐक्यतामध्ये तुम्ही चाला. You know, in John chapter 17, आणि योहान 17 मध्ये Jesus prayed a very long prayer. येशू ख्रिस्तानं खूप मोठी प्रार्थना केलेली आहे. Actually, that is the Lord's prayer. आणि खरं पाहता तो परमेश्वराची प्रार्थना आहे. Yes, प्रभूची प्रार्थना आहे. Which one? John chapter 17. आणि योहान 17 Whole chapter, one chapter, Jesus' prayer is mentioned there. आणि संपूर्ण जो अध्याय आहे त्या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. What did Jesus say there? आणि येशू ख्रिस्तानं काय म्हटलेलं आहे? Let me read it. मी तुमच्यासाठी वाचतो. Verse number 12. आणि 12व वचन. Let me start with 11. Okay. आणि And now I am no more in the world, but these are in the world, and I come to you. Holy Father, keep through your own name those whom you have given me, that they may be one as we are. मराठीमध्ये 17 verse 11. 17:1. योहान 17:1. 11 verse 11. 11. मी तुझ्या बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय 11 वचन. यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहे आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. Hallelujah. Hallelujah. I'm going to tell you something powerful now. आणि खूप सामर्थ्यशाली अशी गोष्ट म्हणून मी सांगणार आहे. I didn't say, Jesus said here. मी म्हणत नाही, तर येशू ख्रिस्ताने या गोष्टी बोललेल्या आहेत. Jesus said, येशू म्हणाला, I am going to come to you. मी आता तुझ्या जवळ येत आहे. Jesus is praying, Father, I am going to come to you. येशू प्रार्थना करत आहे की पिता, मी तुझ्या जवळ येणार आहे. Listen, all of you, church, listen to this. आणि संपूर्ण मंडळी तुम्ही ऐका. Jesus is with the Father now. आता येशू ख्रिस्त पिता जवळ आहे. So how can we live? मग आपण कशा प्रकारे जगू शकतो? Jesus said here, आणि येशू म्हणत आहे, they should live together. They should live one. आणि ते ऐक्यतामध्ये त्यांनी जगायला As पाहिजे. God and Jesus are living as one, so we also should live as one. जसं पिता आणि पुत्र एक होऊन जगत आहे, तशी हीच देखील एक होऊन जगायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. When Jesus is not with us physically, हे शारीरिक स्वभावामध्ये रूपामध्ये ज्यावेळेस येशू आमच्या जवळ नाहीये, we should live in unity. आम्हाला ऐक्यतामध्ये जगायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हम क्यों एकता में रहना है पास्टर? मैं मेरे जीवन जीऊंगा, आप वो उनके जीवन जीने दो ना. मग आपण म्हणत असो, पास्टर मी माझं जीवन जगतो, त्यांनी त्यांचं जीवन जगू दे. If we want to see Jesus working, जर आपल्याला येशू ख्रिस्त कार्य करताना जर पाहायचं असेल, see Jesus is with the Father now. येशू आता पिता जवळ आहे. He told us, तो आम्हाला आज्ञा केलेला आहे. he prayed to Father, त्याने पिताजवळ प्रार्थना केलेली आहे, my people should live as one. माझे लोक ऐक्यतामध्ये राहायला पाहिजे. As you and I are one. जसं तू आणि मी एक आहे. Hallelujah. हालेलुया. My dear people. देवाचे प्रिय लोको, When we all live as one people, ज्यावेळेस आपण सर्वजण एक होऊन जगतो, when we all live together in unity, ज्यावेळेस आपण ऐक्यतामध्ये जगतो, it means याचा अर्थ हेच आहे, we are the Jesus on the earth. आणि आपण येशू ख्रिस्त जो पृथ्वीवर आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. अगर हम सब एक है ना, जर आपण सर्वजण एक जर असलो, यीशु को इस धरती पर आने का जरूरी नहीं है. तर येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याची गरज नसणार. हमारी एकता काफी है. आमची ऐक्यता पुरेशी आहे. हालेलुया. हालेलुया. हमारी एकता से यीशु जो कर सकता है ना, सब कुछ हम कर सकते हैं. आणि जे आपली ऐक्यामध्ये आपण जे करू शकतो, जे येशू करू शकतो, ते सर्व आपण करू शकणार. Jesus said, येशू म्हणाला, you can do more than what I did. जे मी केले त्याच्यापेक्षा अधिक तू करू शकशील. आमेन. When it is possible, आणि हे कधी शक्य आहे? when we all live in together in unity. ज्यावेळेस आपण देवामध्ये ऐक्यतामध्ये जगणार. We all are different. आपण सर्व वेगळे आहे. We all have weaknesses. आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये कमजोरी आहे. We may not like everyone's some of the things. आणि प्रत्येकातून काही गोष्टी आपल्याला आवडत नसेल. We don't like it. From him I don't like something, from him I don't like something, from her I don't like something, आणि ह्याच्यात- whatever it is. आणि काय असू दे, काही गोष्टी आपल्याला आवडत नाही.
But we should live together. तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला एकेतामध्ये राहायचं When आहे. we live together, ज्यावेळेस आपण एकेतामध्ये राहतो, Jesus says, येशू म्हणतो, it is myself walking in them. की मी स्वतः त्यांच्यामधून चालत आहे. यीशु को इधर आने का जरूरी नहीं है. आणि येशूला या ठिकाणी याची गरज कुठं लागणार नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That's why. म्हणून The second thing, the third thing is we should walk in unity. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला एकेतामध्ये राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. If you want to see Jesus, तर तुम्हाला येशूला पाहायचं असेल, you should learn to catch hold of your brother's hand or sister's hand. तर आपले बांधवाचे हात पकडणं आपल्याला शिकायचं आहे. They may be poor or rich, ते गरीब असू शकतील, श्रीमंत असू शकतील, whosoever they are. कोणी असू दे. You know, Paul said, पौल म्हणाला, I am the worst sinner in the world. या जगातला सगळ्यात बेकार पापी मीच आहे. I am the worst sinner. मीच तो बेकार पापी आहे. Who said? आणि कोण म्हणत आहे? Paul said. पौल म्हणत आहे. And who are we? मग आपण कोण आहे? What is our status in front of Saint Paul? आणि पौल समोर आमची काय स्टेटस असू शकतो? We are not great at all. आपण खूप महान व्यक्ती नाहीये. If you want to see Jesus, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे, live in unity. तर एकेतामध्ये जगा. Hallelujah. हालेलुया. Number 4. आणि चौथी गोष्ट, Number 4. we should walk in love. प्रीतीमध्ये आपल्याला चालायचं We आहे. should walk in love. प्रीतीमध्ये आपल्याला चालायचं In the आहे. same chapter, John chapter 17, आणि ह्या 17 मध्येच त्याच अध्यायामध्ये Jesus said in 26th verse, 26 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणाला. okay, let me come back to the third point. I forgot one point. Let me finish it. एक तिसरं पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. In John chapter 17 verse 21, आणि योहान 17:21 मध्ये Bible says like this, पवित्र शास्त्र असं सांगतो that they all may be one, की यासाठी की ते एक व्हावे, as you, Father, are in me, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये and I in you, आणि व मी तुझ्यामध्ये, that they also may be one in us, तसेच त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, that the world may believe that you have sent me. कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. What the Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? If we all live as one person, जर आपण सर्वजण एक व्यक्ती म्हणून आपण जगतो, if we all live in unity, जर आपण सर्वजण एकेतामध्ये जगतो, world will know जगाला कळून येणार that God sent Jesus. की परमेश्वराने येशूला पाठवलेला आहे. आमेन. Why world is not knowing that Father sent Jesus? का जगाला माहिती पडत नाही की पितानं येशूला पाठवलेला आहे? We only are fighting among us. कारण आपणच एकमेकांबरोबर भांडत बसलेला We आहे. are divided. आणि आपल्या विभागणी झालेला आहे. We are divided. आपली विभागणी झालेली We आहे. are always dividing one person from another person. आणि एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून आपण विभाग करत आहे. From one brother to another brother. आणि एका बंधूपासून दुसऱ्या बंधूला आपण विभाग करत आहे. One church to another church. एका मंडळीला दुसऱ्या मंडळीमध्ये आपण विभाग करत आहे. We are divided. आम्ही विभाग झालेला आहे. I am this church. आम्ही ही मंडळी आहे. They are that church. आता उद्या त्या मंडळीमध्ये We are divided. आणि आपली विभाजन झालेलं And आहे. how world will come to know that God the Father has sent Jesus Christ? मग जगाला कसं कळणार आहे की पितानं येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे? It's not possible. ते शक्य नाहीये. That's why we need to walk in unity. म्हणून आपल्याला एकेतामध्ये चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Number 4, walk in love. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रीतीमध्ये चाला. John chapter 17 verse 26. योहान 17:26. And I have declared unto them thy name, and I will declare it, that the love wherewith thou hast loved me may be in them, and I in them. मी तुझे वाचा. मी हे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवेल यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. आमेन. See, he is praying what Jesus prayed. आणि येशू ख्रिस्त काय प्रार्थना केलेली आहे? In this chapter 17, Jesus not prayed for our money. आणि या 17व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या पैशासाठी प्रार्थना केली नाही. Jesus didn't pray for our health. आणि आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना केलेली नाहीये. You read this chapter 17, John chapter 17, go home and you read it. मी घरी जाऊन हा योहान 17 अध्याय वाचून घ्या. ये सब मेरे शिष्य है, परमेश्वर उन्हें नौकरी दो, उन्हें छोकरी दो, उन्हें घर दो, उन्हें बिल्डिंग दो, उन्हें पैसा दो.
एक भी प्रेयर किया नहीं. अशा प्रकारे एकही प्रार्थना केलेली नाहीये. He prayed for that we should love each other. त्याने ही प्रार्थना केली की आपण एकमेकांवर प्रेम करावं. He prayed that we should live in unity. या प्रार्थना केली की आम्ही ऐक्यतामध्ये राहावं. And one more thing, आणि अजून एक गोष्ट, he prayed that we should go and preach the gospel. आणि आम्ही जावं आणि स्वार्थ कार्य करावं. I didn't see Jesus praying for money or naukri. आणि नोकरीसाठी आणि पैशासाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करताना मी पाहिलेलंच नाहीये. So you also don't tell me to pray for naukri and other things. मग तुम्ही सुद्धा नोकरी आणि दुसऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना करा म्हणून सांगू नका. Yes, I will pray, मी प्रार्थना करेन, but don't tell me. पण तुम्ही सांगू नका. But let us do these things. पण ह्या गोष्टी आपण करूया. Let us learn to live in unity and let us love each other. आणि आपण ऐक्यतामध्ये जगणं शिकूया आणि एकमेकांवरती प्रेम करणं शिकूया. Hallelujah. हालेलुया. हम हर एक को पसंद करेंगे. आमेन. आपण सर्वांवरती प्रीती करूया. Hallelujah. हालेलुया. हर एक को पसंद करेंगे. प्रत्येकावरती आपण प्रीती करूया. कभी-कभी प्रीति करते लेकिन पसंद नहीं करते. प्रीति भी करना है और पसंद भी करना है. Hallelujah. Amen. Praise the Lord. Praise the Lord. So Jesus said in Philippians chapter 3 verse 10, Jesus said, sorry, not that one. In John chapter 15 verse 17, आणि योहान 15:17 मध्ये Jesus said, येशू म्हणाला, these things I command you, आणि हा आज्ञा मी तुम्हाला देत आहे, that you love one another. तुम्ही एकमेकांवरती प्रेम करा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In verse 17, Jesus said, आणि 17व्या वचनामध्ये येशू सांगत आहे, you should love one another. तुम्ही एकमेकांवरती प्रेम करा. You know what Jesus told in verse number 16? आणि 16व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने काय बोललं तुम्हाला माहिती आहे का? You have not chosen me, I have chosen you. तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. You should bear fruit and your fruit should stand. आणि तुम्ही फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकावे. Amen. Which fruit? आणि तो कोणता फळ आहे? Verse 17, 17 वचन, you should love one another. की तुम्ही एकमेकांवरती प्रेम करा. Love is that fruit. आणि ती प्रीती ही तुमचं फळ आहे. And your love should stand. आणि तुमची प्रीती हे टिकावं. You need to love one another. आणि तुम्ही एकमेकांवरती प्रेम करायला शिकायला पाहिजे. You cannot love without doing some pasand. आणि प्रीती फक्त पसंत केल्यामुळे होत नाही. पसंद न करता प्रेम करू शकत नाही. आणि पसंत न करता आपण प्रीती करू शकत नाही. पसंत करायला पाहिजे एकमेकांना. एकमेकांना पसंत करायला पाहिजे. मुलगा मुलगी बघतात बघा, पसंद आहे काय, पहिला पसंद आहे काय, पसंद आहे नंतर प्रीति. बरोबर, पहला हम एक दूसरे को पसंद करेंगे, बाद में भाई बहन के जैसा प्रीति करेंगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. So if we want to live a resurrected life, जर आपल्याला पुनरुत्थित जीवन जर जगायचं we असेल, need to learn to love each other. तर एकमेकांवर प्रीती करणं आपल्याला शिकायचं आहे. Hallelujah. हालेलुया. The power of resurrected life of Jesus will flow in and through us. आणि पुनरुत्थित झालेला जो सामर्थ्य आहे येशू ख्रिस्ता, तो आमच्याद्वारे तो होणार वो आहे. पावर है आपके अंदर. आणि तो सामर्थ्य हे तुमच्यामध्ये आहे. आप कल्पना भी नहीं कर सकते इतना महान सामर्थ्य परमेश्वर आपके अंदर रखा है. आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतकं सामर्थ्य परमेश्वर तुमच्यामध्ये टाकलेलं लेकिन वो आहे. काम नहीं कर रहा है. आणि काम करत नाहीये. क्यों काम नहीं कर रहा? आणि ती काम का करत नाहीये? हमारे अंदर प्रीति नहीं है. कारण आमच्यामध्ये प्रीती नाहीये. हमारे अंदर एकता नहीं है. आणि आमच्यामध्ये ऐक्यता नाहीये. हालेलुया. हालेलुया. जब हम ये सब करते हैं, ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टी करतो, वो पावर अपने आप आपसे बह गया. तो जो पावर आहे तो तुमच्यातून वाहणार आहे. हालेलुया. 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 Peter and John, पेत्र आणि योहान, they were going to the temple. आणि ते मंदिरामध्ये जात होते. There was a beggar. आणि त्या ठिकाणी एक भिकारी होता. That beggar asked some money from them. आणि तो भिकारी जो आहे त्या योहानाकडे काहीतरी मागितले. They पेत्र had no money. त्यांच्याजवळ पैसे नव्हते. No money at all. आणि त्याच्याजवळ काहीच पैसा नव्हता. What did they say? आणि ते काय बोलले? Peter said, पेत्र म्हणाला, silver and gold have I none. आणि सोनं चांदी माझ्याकडे काहीच नाहीये. But what I have I will give unto you. पण जे माझ्याजवळ आहे तेच मी तुला देत आहे. Rise up in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये तू उठ. Hallelujah. हालेलुया. That lame man stood up in a second. आणि तो पांगळा व्यक्ती तो एका सेकंदामध्ये तो उठलेला Bible आहे. says he started jumping. आणि पवित्र शास्त्र सांगत होता की तो उडी मारत होता. Why? का? Because they had that power. कारण त्यांच्यामध्ये तो सामर्थ्य होता. Why that power was there? आणि त्यांच्यामध्ये तो सामर्थ्य का होता? When they were with Jesus, ज्यावेळेस त्यांनी येशू बरोबर होते, they both were fighting. ते एकमेकांबरोबर भांडण करत होते. John brought his Peter was always ahead. आणि पेत्र नेहमी पुढे होता. Listen to this story. आणि ही गोष्ट तुम्ही ऐका. So Jesus made Peter as leader.
आणि मग येशूने पेत्रला एक पुढारी म्हणून बनवला हर एक में पेत्र आगे आगे रहता आणि था. प्रत्येक गोष्टीमध्ये पेत्र पुढे असायचा. जॉन आणि जॉन योहान- देखा आणि योहान पाहिलेला आहे, हमेशा ये आगे रहता है. नेहमी पेत्रच पुढे असतो. मैं मेरा मम्मी को लेके आता हूँ मी वहाँ. माझ्या आईला घेऊन येणार, क्योंकि वो सबसे छोटा था. का तो सगळ्यात लहान होता. एक दिन मम्मी को लेके आया वो आणि एक सच. दिवस खरोच पाहता तो यांनी आपल्या आईला घेऊन आलेला आहे मम्मी आई हो, आणि तिची आई येते यीशु के पास आई. आणि ती येशू जवळ आली वो क्या बोली मालूम है? आणि ती काय म्हणाली माहितीये का, ये दोनों मेरे बेटे हैं. हे दोघं माझी मुलं आहेत. यीशु, येशू, एक तेरा राइट साइड में, एक तेरा लेफ्ट साइड में बैठेगा. एक तुझ्या उजव्या बाजूला बसू दे आणि एक तुझ्या डाव्या बाजूला बसू दे. मम्मी आ गई. मम्मी आलेली आहे ये दोनों झगड़ रहे थे. यीशु के पास बैठने के लिए झगड़ा. आणि येशू जवळ बसण्यासाठी यांच्यामध्ये भांडण. पहला कौन? पहिला कोण जाऊन बसणार चर्च में पहला कौन? आणि चर्च मध्ये कोण जाऊन बसणार नंबर 1 कोण? आणि पहिली कोण सगळ्यामध्ये पुढं कोण? आणि सगळ्यात पुढं कोण. माझं नाव घेतलं काय? सगळ्यामध्ये पुढं पुढं पुढं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. बट नाउ पण आता they understood unity. आणि त्याला ऐक्यता समजलेली आहे. Peter looked at that man पेत्र त्या भिकारीकडे पाहतो and Peter said like this, आणि पेत्र त्याला असं म्हणतो, look at us. तू आमच्याकडे पहा. आमच्याकडे म्हटला, माझ्याकडे म्हटला नाही. आधी काय म्हणत होता तो? माझ्याकडे बघायचं, मी प्रार्थना करणं तू बरं होणार. साच सांगायचं तू, मी प्रार्थना केलं म्हणून सांगायचं. मी झालं काय आता? आता मी माझ्याकडे बघ नाही, आमच्याकडे बघ. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्याकडे म्हटलं असतं तर ते सुद्धा हल्लं नसतं. God's power will flow when you stand in unity. ज्यावेळेस तुम्ही ऐक्यतामध्ये थांबता त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य वाहतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Okay. We need to love one another. आपल्याला एकमेकांवरती प्रीती करणं शिकायला पाहिजे. John was very young boy. आणि योहान खूप तरुण होता. त्या He was ठिकाणी. very young. तो खूप तरुण होता And Peter understood. आणि पेत्र समजलं And he started loving him as a young boy. आणि एका तरुणासारखं तो त्याच्यावरती प्रेम करत होता. Hallelujah. हालेलुया. Okay, and then आणि त्यानंतर now the 5th point. आणि पाचवी मुद्दा, How to live a resurrected life. एक पुनरुत्थित जीवन आपण कसं जगू शकतो. Walk in the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आपल्याला चालायचं आहे. Walk in the power of the Holy पवित्र Spirit. आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आपल्याला चालायचं आहे. Again in John chapter 20 verse 22. आणि योहान 20-22 वचनामध्ये Resurrected Jesus, he met the disciples पुनरुत्थित झालेला येशू ख्रिस्त शिष्यांना भेटलेला and आहे he breathed upon them. आणि त्यानं आपला श्वास फुंकलेला आहे. Jesus came to disciples येशू आपल्या शिष्यांजवळ आलेला and आहे he blew over them, he breathed over them. आणि तो आपला श्वास त्यांच्यावरती फुंकलेला आहे He said, आणि तो फूक करून तिने त्यांच्यावरती फुंकलेला आहे. and Jesus said, receive Holy Spirit. आणि तो म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकारा. Receive Holy आणि Spirit. पवित्र आत्माला तुम्ही स्वीकारा. Hallelujah. हालेलुया. See, it is not enough that you just believe in Jesus. It is not enough you just believe in Jesus. येशूवर विश्वास ठेवणं एवढंच पुरेसं नाहीये. You need to receive Holy Spirit. तर पवित्र आत्माला देखील तुम्हाला प्राप्त करायचं आहे. Jesus told this after the resurrection also. आणि ह्या गोष्टी की नाही पुनरुत्थित झाल्यानंतर येशू बोललेला आहे. And even he told after 40 days also. आणि 40 दिवस मध्ये सुद्धा या गोष्टी बोललेला आहे. When Jesus was on the Mount of Olives, आणि ऑलिव्ह पर्वतामध्ये असताना Jesus told his disciples, आणि येशू ख्रिस्ताने ते आपल्या शिष्यांना सांगितलेलं when आहे, the Holy Spirit shall come upon you, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल you shall receive power. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आपको परमेश्वर ने उसका सामर्थ्य से भरा है. आणि परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरलेला आहे. Hallelujah. हालेलुया. ये आपको मालूम है आपके अंदर वो पावर है. मला माहिती आहे का की सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. I want to tell you a story. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. To save time, let me make it short. आणि वेळ वाचवण्याकरिता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक गांव में एक अज्जी थी, एक बुजुर्ग औरत थी, बहुत गरीब, इतना गरीब थी वो, खाने पीने के भी लाले पड़े थे उससे, इतना गरीब। उस घर में एक बार एक पास्टर जाता है, वो पास्टर जाके उसके साथ बात कर रहा था। वो अज्जी ने उसको पानी दी, पानी पीते पीते उसने, वो पास्टर ने दीवार पर टांगा हुआ एक फ्रेम देखा, एक फोटो फ्रेम देखा, सर्टिफिकेट था उसमें। सर्टिफिकेट के पास जाके उसने पढ़ा, ये अज्जी क्या पढ़ाई की है क्या करके, जाके देखा
वो परेशान हुआ हो, वो अज्जी को बुलाया, अज्जी इधर आओ, क्या है, तुम इतना गरीब क्यों है? क्यों? मेरा पति तो मुझे मेरे लिए कुछ नहीं छोड़ा, गरीबी में मुझे छोड़ा, वो मर गया। नहीं बोला, अज्जी तो मूर्ख है क्या? बोला कि क्यों बेटा? तेरा पति के पास करोड़ों रुपए का प्रॉपर्टी है, ये सर्टिफिकेट में लिख के गया है तेरे नाम में। हम क्रिश्चियन लोग ऐसी है, परमेश्वर बहुत कुछ हमारे लिए छोड़ के गया है और फिर हम गरीब पे जीवन जीते हैं। हम हमेशा रोते रहते हैं, रोने में जीवन हम गुजारते हैं। वो नहीं है, ये नहीं है, वो कब होगा, ये कब होगा, सब कुछ आपके पास है। आपको सिर्फ विश्वास करना है तो वो अपने आप आपके सामने आ जाएगा। हालेलुया, हालेलुया। That's what we see here. याच गोष्टी आम्ही या ठिकाणी Jesus said, येशू म्हणाला, you should walk in the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तुम्हाला चालायचं आहे. Paul said in Philippians chapter 3 verse 10. फिलिप्पियस पत्र 3:10 मध्ये पौल म्हणत आहे, I want to know the power of his suffering and the resurrection. आणि त्याचा त्रास आणि त्याचा पुनरुत्थानाचा जो महत्व आहे ते मला समजून You घ्यायचं want आहे. to know two things. त्याला दोन गोष्टी जाणून घ्यायचं आहे. The power of his suffering and the power of his resurrection. ते वेदनाचे सामर्थ्य आणि पुनरुत्थान झालेला जो सामर्थ्य आहे हे त्याला समजून घ्यायचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So we should have the desire. आणि आमच्यामध्ये ही इच्छा असायला पाहिजे. I want to know the power of his resurrection. आणि त्याचं पुनरुत्थानाचं जो सामर्थ्य आहे हे मला समजायचं आहे. Hallelujah. हालेलुया. हर रोज मैं जे परमेश्वर तू मरा था ना, तू जिंदा हुआ, वो कौन सा सामर्थ्य है? उस जिस सामर्थ्य से जो जिंदा हुआ ना, वो जिंदा होने का सामर्थ्य मुझे रोज अनुभव करना है। हालेलुया। कभी ईस्टर के दिन नहीं है, कभी कभी नहीं है, तो कभी सर आत्मा सिर्फ आपके ऊपर आकर आपको जुम करने के लिए आता नहीं है। वो आमेन। पवित्र आत्मा आकर आपको नीचे गिराने के लिए आता नहीं है। आमेन। वो पावर लेके आता है। हालेलुया, हालेलुया। उस आपके जीवन में एक ध्येय रखो, मुझे उस पावर को जानना है। मुझे पॉल ने एक मुझे वो जानना है, वो पावर बोला। वो उसी पावर से वो एक अकेला इतना था हाइट में, पूरा 3 कॉन्टिनेंट घूम के सुवर्तमान प्रसार किया उसने। आमेन। इतना ताकत आया कहां से? क्योंकि उसके पास था पवित्र आत्मा का सामर्थ्य। हालेलुया। हम हर एक छोटे चीज को बहाना कर देते हैं। हमें चर्च को आने के लिए हमारे पास बहाने रहते हैं। यह आदमी बुजुर्ग होने तक, पॉल बुढ़ा होने तक उसने सेवा की है। आमेन। हम चर्च को आने के लिए जरा कुछ तकलीफ हुआ, हम घर में सोए हुए रहते हैं। सुवार्ता तो हमारे जन्म में आता ही नहीं। सुवार्ता प्रसार हम करते नहीं दूसरों को, क्योंकि हम ही आते नहीं तो दूसरों को कहां से लेके आएंगे? क्यों हम इतना हारे हुए जीवन जीते मालूम है? आज भी क्यों हमारे जीवन में दुख क्यों है मालूम है? हम परमेश्वर का पावर को हमने समझा नहीं अभी तक। अभी तक हम हारे हुए जीवन जीते हैं। हमेशा रोना है, हमेशा मेरा घर, हमेशा मेरा तकलीफ है, मेरा वो है, मेरा ये है, उसके पीछे पड़े हम। एक दिन ये सब कुछ छोड़ के जाना है हमें। आप जिसके लिए दिन रात आप मेहनत कर रहे हैं ना, वो सब कुछ यहाँ छोड़ के जाना पड़ेगा। जिसके लिए आप कुछ किए नहीं है ना, उसका हिसाब जरूर परमेश्वर पूछेगा। आप कौन सा नौकरी किया, आपने कितना कमाया, कितना घर बनाया, ये यीशु नहीं पूछेगा। कितने लोगों को तो सुवर्तमान सुनाया, ये जरूर पूछेगा। यस, जरूर पूछेगा। मर के जिंदा होकर आने के बाद प्रभु यीशु ने क्या कहा? जाओ बोला, संपूर्ण सृष्टि को सुवर्तमान सुनाओ बोला। हम क्या कर रहे हैं? आज भी हम उसी आदम को जो शाप दिया था ना, उसी शाप में हम जीते हैं। आदम दिन रात मेहनत करने लगा पेट भरने के लिए, आज हम भी वही करते हैं। वो शाप उस क्रूस पर यीशु ने निकाल दिया है। पेट के लिए इतना मेहनत करना जरूरी नहीं है। अगर आप कमाते हैं परमेश्वर का राज्य के लिए, मैं कमाऊंगा, आप जब डिसाइड करोगे ना, पैसा अपने आप आपके पीछे आएगा।
आप पैसा ढूंढने का जाने का जरूरी नहीं, यस, पैसा आपके पास आएगा, हालेलुया, संपत्ति आपके पहुंच छूएगी। अगर आप पवित्र आत्मा का सामर्थ्य से अगर आप जीते हैं। हालेलुया, हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। क्या हम खड़े हो जाएंगे? Shall we stand upon our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहा. He is going to come back. तो पुन्हा येणार आहे, Jesus is going to come back. तो पुन्हा येणार आहे. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, what kind of life we are living? आणि कोणत्या प्रकारचे जीवन आपण जगत आहोत?